नमस्ते. डायबिटीज असणाऱ्यांनी चुकूनही खाऊ नयेत हे 15 पदार्थ. 15 वर्स्ट फूड फॉर डायबिटिक्स. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे अशा 15 गोष्टींबद्दल ज्या मधुमेहाच्या रुग्णांनी अजिबात खाऊ नयेत. कारण या गोष्टी जर मधुमेहाच्या रुग्णांनी खाल्ल्या तर त्यांच्या शरीरातील ब्लड शुगर खूप वेगाने वाढू शकते आणि नुकसान पोहोचवू शकते. मधुमेह नियंत्रित ठेवण्यासाठी योग्य खानपान आणि नियमित व्यायाम करणं खूप जास्त महत्त्वाचे असते. एक डायबिटिक म्हणून तुम्हाला खूप जास्त जागृत राहण्याची गरज आहे की तुम्ही कोणती गोष्ट खाल्ली पाहिजे आणि कोणती गोष्ट नाही खाल्ली पाहिजे, कारण या गोष्टी थेट तुमच्या ब्लड शुगरवर परिणाम करू शकतात. सामान्यतः काही गोष्टींमध्ये कार्बोहायड्रेट्स कमी असतात आणि फायबर जास्त असतो. त्या गोष्टी मधुमेहासाठी खूप चांगल्या असतात. या गोष्टी खाल्ल्यामुळे रक्तातील साखर एकदम वाढत नाही, तर ती नियंत्रणात राहते. जसे की पालक, मेथी, शेपू, कारले, भेंडी, कोबी आणि फ्लावर. या उलट काही गोष्टींमध्ये कार्बोहायड्रेट्स आणि साखरेचे प्रमाण खूप जास्त असते आणि फायबर कमी असते. त्या गोष्टी रक्तातील साखर खूप वेगाने वाढवतात आणि शरीराला नुकसान पोहोचवू शकतात. त्या भाज्या किंवा पदार्थ कोणते आहेत हे सविस्तर जाणून घेऊया. नंबर 1, मका. तर पहिली गोष्ट आहे जी एक डायबिटिक पेशंट म्हणून तुम्ही अजिबात खाऊ नये, ती म्हणजे मका म्हणजेच कॉर्न. मित्रांनो, मका ही अशी गोष्ट आहे ज्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स खूप जास्त असतात आणि त्या तुलनेने फायबर कमी आढळते. आणि जर आपण स्वीट कॉर्नबद्दल बोललो तर जो आजकाल आपण खूप आवडीने खातो, तर यामध्ये साखरेचे प्रमाण आणखीनच जास्त असते. अर्धी वाटी मक्यामध्ये जवळपास 21 ग्रॅम कार्बोहायड्रेट्स असतात आणि फक्त 2 ग्रॅम फायबर असते. आणि याच कारणामुळे जर तुम्ही मका जास्त खाल्ला तर त्यामुळे तुमची ब्लड शुगर अचानक वाढू शकते. म्हणूनच डायबिटिक पेशंटने यापासून दूर राहिले पाहिजे. नंबर 2, साबुदाणा. अनेकांना उपवासाच्या दिवशी साबुदाणा खाणं खूप आवडतं, पण साबुदाण्यामध्ये कार्बोहायड्रेट्स आणि स्टार्चचे प्रमाण प्रचंड जास्त असते. यामध्ये फायबर किंवा इतर प्रोटीन नावालाही नसते. त्यामुळे साबुदाण्याची खिचडी किंवा वडे खाल्ल्याने ब्लड शुगर लेवल अत्यंत वेगाने वाढू शकते. म्हणूनच शुगरच्या पेशंटने साबुदाणा खाणं टाळलं पाहिजे. नंबर 3, मटार, वाटाणे. तिसरी भाजी आहे मटार. मित्रांनो, मटारमध्ये देखील कार्बोहायड्रेटचे प्रमाण बरेच जास्त असते आणि हे देखील तुमची ब्लड शुगर खूप वेगाने वाढवू शकते. त्यामुळे जर तुम्हाला मधुमेह असेल तर मटार खाणे देखील तुम्ही टाळले पाहिजे किंवा खूपच मर्यादित प्रमाणामध्ये त्याचे सेवन केले पाहिजे. मित्रांनो, पुढे जाण्याआधी मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा गावातून पाहत आहात. तुमच्या छान छान कमेंट वाचून आम्हाला प्रोत्साहन मिळते. वळूयात पुढच्या पदार्थांकडे. नंबर 4, बीट. मित्रांनो, बीटामध्ये नैसर्गिक साखर म्हणजेच नॅचरल शुगर आणि कार्बोहायड्रेटचे प्रमाण खूप जास्त असते. जर तुम्ही बीटाचा रस काढून प्यायलात तर त्यातील फायबर निघून जाते आणि फक्त साखरेचा अर्क पोटात जातो. यामुळे रक्तातील शुगर खूप वेगाने वाढू शकते, जे अत्यंत नुकसानकारक ठरू शकतं. मधुमेहाच्या रुग्णांनी बीटाचा ज्यूस पिणं पूर्णपणे टाळावं. जर बीट खायचंच असेल तर ते सॅलडच्या स्वरूपात अगदी कमी प्रमाणात म्हणजेच मर्यादित संख्येत चावून खावं. नंबर 5, बटाटा. बटाटा ही अशी भाजी आहे जी डायबेटिक पेशंटने खूप विचार करून खाल्ली पाहिजे, कारण बटाट्यामध्ये कार्बोहायड्रेटचे प्रमाण खूप जास्त असते. विशेषतः स्टार्च बटाट्यामध्ये खूप जास्त प्रमाणात असतो. त्यामुळे हा खाल्ल्याने तुमची ब्लड शुगर अचानक वाढू शकते. एका मध्यम आकाराच्या बटाट्यामध्ये 30 ग्रॅम कार्बोहायड्रेट्स असतात आणि फक्त 4 ग्रॅमच्या आसपास फायबर आढळते. विशेषतः जर तुम्ही बटाटा फ्राय केला, जसे की आजकाल आपण फ्रेंच फ्राईज किंवा भजी वगैरे बनवून खातो, तर अशा वेळी त्यातील स्टार्चचे प्रमाण आणखीनच वाढते आणि ते जास्त नुकसानकारक ठरते. त्यामुळे तळलेला बटाटा तर कोणत्याही स्वरूपात तुम्ही खाऊ नये. जर तुम्ही डायबिटिक पेशंट असाल तर डायबिटिक पेशंट म्हणून तुम्हाला बटाटा खायचाच असेल किंवा तो तुम्हाला आवडत असेल किंवा त्याची भाजी बनवायची असेल, तर त्यापेक्षा उत्तम उपाय म्हणजे तुम्ही आधी बटाटा उकडवून घ्या आणि त्यानंतर त्याची भाजी बनवा. यामुळे काय होईल की त्यातील स्टार्चचे प्रमाण कमी होईल आणि तो तुमची ब्लड शुगर अचानक वाढवणार नाही. नंबर 6, भोपळा. या भाजीमध्ये कार्बोहायड्रेट्स आणि साखरेचे प्रमाण बरेच जास्त असते. कोणत्याही प्रकारची काळजी न घेता किंवा खबरदारी न बाळगता जर तुम्ही भोपळ्याची भाजी जास्त प्रमाणात खाल्ली तर ती तुमची ब्लड शुगर अचानक वाढवू शकते.
शुगरच्या रुग्णांनी भोपळ्याची भाजी रोजच्या आहारात वारंवार खाणं टाळावं. जर कधी खाणार असाल तर ताटात तिचं प्रमाण खूप कमी असावं आणि सोबत इतर कमी कार्बोहायड्रेट्स असलेल्या हिरव्या भाज्या असाव्यात. नंबर 7, भाज्यांचा रस, व्हेजिटेबल ज्यूस आणि नारळ पाणी, कोकोनट वॉटर. अनेक लोकांना असं वाटतं की फक्त फळांचा रस प्यायल्याने शुगर वाढते आणि भाज्यांचा रस किंवा नारळ पाणी प्यायल्यानं वाढत नाही. पण हा विचार चुकीचा आहे. नारळ पाणी नक्कीच आरोग्यासाठी चांगलं आहे, पण त्यामध्ये नैसर्गिक साखरेचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे रोज नारळ पाणी प्यायल्याने शुगर अचानक वाढू शकते. तसेच जेव्हा आपण कोणत्याही भाजीचा रस काढतो तेव्हा त्या भाजीमधील महत्त्वाचा भाग म्हणजेच फायबर जो चौथा असतो तो पूर्णपणे वेगळा होऊन बाहेर निघून जातो. मिक्सर किंवा ज्युसरमधून फक्त पाण्याचा आणि साखरेचा अर्क एकत्र तयार होतो. हा रस जरी पिताना चवीला गोड लागला नाही तरी तो शरीरात गेल्यावर ब्लड शुगर झटकन वाढू शकतो. काही भाज्या मात्र याला अपवाद आहेत, ज्यांचा रस शुगर कमी करण्याचं काम करतो. उदाहरणार्थ कारल्याचा रस आणि आवळ्याचा रस हे ज्यूस मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर ठरतात. नंबर 8, रताळे. 8व्या क्रमांकावर येते रताळे म्हणजे स्वीट पोटॅटो. मित्रांनो, स्वीट पोटॅटोच्या नावामध्ये स्वीट आहे तर तुम्ही समजू शकता की यामध्ये साखर आणि कार्बोहायड्रेट्स किती जास्त असतील. तसे बरेच लोक असेही म्हणतात की तुम्ही स्वीट पोटॅटो म्हणजेच रताळे खाऊ शकता कारण याचा ग्लायसेमिक इंडेक्स 54 असतो, म्हणजेच कमी अस्तित्व असते. पण माझे म्हणणे असे आहे की फक्त ग्लायसेमिक इंडेक्स बघून तुम्ही कोणतीही गोष्ट खाऊ शकत नाही, कारण रताळ्याचा ग्लायसेमिक लोड 11.3 असतो, जो मॉडरेटेड कॅटेगरीमध्ये येतो. त्यामुळे जर तुम्ही रताळे खाल तर कदाचित तुमची ब्लड शुगर एकाएकी वाढणार नाही, पण हे थोडे जरी जास्त खाल्ले तरी तुमच्या शरीरातील साखरेचा लोड खूप जास्त वाढू शकतो. तुमची ब्लड शुगर वाढू शकते आणि हे तुम्हाला नुकसान पोहोचवू शकते. नंबर 9, सुकामेवा, बेदाणे, खजूर आणि फ्लेवर्ड दही, फ्लेवर्ड योगर्ट. नट्स खाणं आरोग्यासाठी चांगलं असतं, पण सुकवलेली फळं जसे की बेदाणे, अंजीर किंवा खजूर यामध्ये पाण्याचे प्रमाण पूर्णपणे निघून गेलेले असते. त्यामुळे त्यांच्यातील नैसर्गिक साखरेचे प्रमाण अत्यंत घट्ट आणि तीव्र म्हणजेच कॉन्सन्ट्रेटेड होते. याचप्रमाणे बाजारात मिळणारे वेगवेगळ्या फ्लेवरचे पॅक केलेले दही, उदाहरणार्थ मँगो, स्ट्रॉबेरी फ्लेवर, आरोग्यासाठी तितकेच वाईट असते. घरचं साधं दही किंवा ताक शरीरासाठी खूप चांगलं असतं, पण पॅक केलेलं फ्लेवर्ड दही जास्त काळ टिकवण्यासाठी आणि चवदार बनवण्यासाठी त्यात मोठ्या प्रमाणात साखर आणि कृत्रिम रंग मिसळलेले असतात. त्यामुळे हे दही किंवा सुकामेवा थोडा जरी जास्त खाल्ला तरी शरीरातील साखरेचा लोड अचानक खूप जास्त वाढू शकतो. नंबर 10, गाजर. 10व्या क्रमांकावर येते गाजर. मित्रांनो, गाजर देखील तुमची ब्लड शुगर वेगाने वाढवू शकते आणि तुमच्यासाठी समस्या निर्माण करू शकते. गाजरामध्ये तसे स्टार्चचे प्रमाण जास्त नसते, पण नॅचरल शुगर यामध्ये बरीच जास्त असते आणि याच कारणामुळे डायबेटिक पेशंटनी गाजर खूप विचार करूनच खाल्ले पाहिजे. नंबर 11, पांढरा भात. बहुतेक शाकाहारी लोक भात खूप आवडीने खातात, म्हणूनच मी याचा समावेश इथे केला आहे. मित्रांनो, पांढऱ्या भाताचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप जास्त असतो आणि यामध्ये फायबर कमी असते आणि याच कारणामुळे जेव्हा तुम्ही पांढरा भात खाता तेव्हा तुमची शुगर अचानक स्पाइक करू शकते आणि हे शुगरच्या पेशंटसाठी घातक ठरू शकते. जर तुम्हाला भात खायचाच असेल तर त्याचे 2 मार्ग आहेत. पहिला मार्ग म्हणजे तुम्ही भात कुकरमध्ये न शिजवता पातेल्यात शिजवा आणि त्यावर जो स्टारचा भाग येतो म्हणजे पेज, ते पाणी तुम्ही फेकून द्या आणि त्यानंतर तो भात खा. दुसरा मार्ग म्हणजे तुम्ही ब्राऊन राईसचा वापर करा, कारण ब्राऊन राईसमध्ये तुलनेने फायबरचे प्रमाण जास्त असते आणि त्यामध्ये जे कार्बोहायड्रेट्स असतात ते थोडे कॉम्प्लेक्स असतात, ज्यामुळे ते एकदम तुमची ब्लड शुगर वाढवत नाहीत. यापेक्षाही उत्तम हे आहे की तुम्ही भात खाऊच नका. ना ब्राऊन राईस खा ना व्हाईट राईस खा. याऐवजी तुम्ही किनोवा वापरायला सुरुवात करा. किनोवा हा भातासाठी खूप चांगला पर्याय आहे, जो तुमची ब्लड शुगर देखील वाढवत नाही आणि इतरही अनेक फायदे देतो. नंबर 12, पिकलेले फणस. फणस हे असे फळ आहे ज्याचा ग्लायसेमिक इंडेक्स आणि साखरेचे प्रमाण खूप जास्त असते. पिकलेला फणस खाल्ल्याने ब्लड शुगर अचानक स्पाइक होऊ शकते, म्हणूनच शुगरच्या रुग्णांनी हे फळ खाणं टाळलं पाहिजे. नंबर 13, मध.
साखरेपेक्षा मध नैसर्गिक आहे म्हणून अनेक जण चहामध्ये किंवा लिंबू पाण्यात साखरेऐवजी मध वापरतात. वास्तवतः मधाचा ग्लायसेमिक इंडेक्स देखील खूप हाय असतो. शरीरासाठी साखर आणि मध दोन्ही सारखेच ग्लुकोज तयार करतात. मध खाल्ल्याने देखील रक्तातील साखर तितक्याच वेगाने वाढते जेवढी साखरेने वाढते. नंबर 14 ब्रेड. आजकाल बहुतांश लोक याचा सर्रास वापर करतात. ब्रेडचा म्हणजेच पांढरा किंवा ब्राऊन ब्रेड दोन्हीही ग्लायसेमिक इंडेक्स हा खूपच जास्त असतो. यामध्ये रिफाईंड स्टार्चचे प्रमाण खूप जास्त असते आणि फायबर नावालाही नसते. याशिवाय ब्रेड बनवण्यासाठी अनेकदा साखरेचा, फूड कलर आणि प्रिझर्वेटिव्हचा देखील खूप जास्त वापर केला जातो. जर तुम्ही कोणत्याही ब्रेडचे लेबल वाचाल तर तुम्हाला दिसेल की त्यामध्ये ट्रान्स फॅट्स देखील असू शकतात. त्यामध्ये अनेक प्रकारचे व्हेजिटेबल ऑइल्स असू शकतात आणि खूप जास्त साखर देखील असू शकते. आणि याच कारणामुळे हा जो ब्रेड आहे हा जरी तुम्हाला खाताना गोड लागला नाही तरी तो तुमची ब्लड शुगर खूप वेगाने वाढवू शकतो आणि तुम्हाला नुकसान पोहोचवू शकतो. नंबर 15 ठराविक फळे. मधुमेहाच्या रुग्णांनी रक्तातील साखर वेगाने वाढू नये म्हणून खालील फळं खाणे पूर्णपणे टाळलं पाहिजे, अवॉइड केलं पाहिजे. नंबर 1 आंबा आणि चिक्कू, मँगो आणि चिक्कू. कारण या दोन्ही फळांचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप जास्त असतो. याचा अर्थ ही फळे शरीरात गेल्यावर खूप कमी वेळात भरपूर साखर तयार करतात आणि ब्लड शुगर लेवल झटकन वाढवतात. नंबर 2 द्राक्षे, ग्रेप्स. कारण द्राक्षांमध्ये नैसर्गिक साखरेचं म्हणजेच फ्रुक्टोज प्रमाण खूप जास्त असतं. द्राक्षे आकाराने लहान असल्यामुळे आपण एका वेळी खूप जास्त द्राक्षे खातो, ज्यामुळे शरीरात अचानक साखरेचा लोड वाढतो. नंबर 3 केळी, बनाना. कारण विशेषतः चांगली पिकलेली केळी चवीला अत्यंत गोड असतात आणि त्यात कार्बोहायड्रेटचे प्रमाण जास्त असते. ही केळी खाल्ल्यानंतर रक्तातील ग्लुकोजची पातळी वेगाने वाढते. नंबर 4 कलिंगड, टरबूज, वॉटरमेलन. कारण जरी कलिंगडामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असले तरी त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप हाय असतो. त्यामुळे हे फळ शरीरात गेल्यानंतर रक्तातील साखर वेगाने वाढवण्याचे काम करते. थोडक्यात काय तर आंबा, चिक्कू, द्राक्षे, केळी आणि कलिंगड या फळांमुळे ब्लड शुगर अचानक स्पाइक होऊ शकते. म्हणूनच शुगरच्या रुग्णांनी ही फळं खाणे टाळणं कधीही उत्तम. तर मित्रांनो, या होत्या त्या 15 गोष्टी ज्या डायबिटिक पेशंटसाठी नुकसानकारक असतात. पण व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सांगू इच्छिते मित्रांनो की या 15 गोष्टी तुम्ही डाएटमधून पूर्णपणे बंद केल्याच पाहिजेत असं नाही. जर तुम्ही संतुलित आहार म्हणजेच बॅलन्स डाएट घेत असाल तर तुमच्या जेवणाच्या ताटात या भाज्यांचे प्रमाण फक्त 10% असावे. ताटातील उर्वरित 90% भाग हा कमी कार्बोहायड्रेट्स म्हणजेच लो कार्ब्स आणि जास्त फायबर असलेल्या गोष्टींचा असावा. म्हणजेच अशा गोष्टी ज्या रक्तातील साखर वाढवत नाहीत आणि ज्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. जर तुम्ही कोणताही विचार न करता या गोष्टी मोठ्या प्रमाणात खाल्ल्या आणि ताटातील इतर 90% आहाराकडे दुर्लक्ष केलं तर मात्र तुमची ब्लड शुगर वेगाने वाढेल आणि शरीराला मोठं नुकसान पोहोचवेल. थोडक्यात काय तर या गोष्टी प्रमाणात आणि इतर योग्य आहारासोबत खाल्ल्या तर चालतात, पण जास्त खाल्ल्यास नुकसान करतात. मला खात्री आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि यातून तुम्ही काहीतरी नवीन नक्की शिकला असाल. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्वांसोबत शेअर करा, जेणेकरून सर्व लोक या व्हिडिओमधून काही ना काही नवीन शिकू शकतील आणि त्यांच्या मधुमेहाला अधिक चांगल्या प्रकारे मॅनेज करू शकतील. मस्त रहा, स्वस्त रहा. धन्यवाद.